तोच इतिहास, तशाच घटना, फितुरी ही तशीच, स्वार्थाने अंध झालेली, सत्तेसाठी बिथरलेली माणसंही तीच. महाराष्ट्र कर्तृत्वाची खाण, पण त्याच खाणीत इथल्या मातीत घाण करणारी, मातीला, मतीला, माणुसकीला थिजवणारेही जन्माला आले, हेही सत्य. परवा गुढीपाडवा, नववर्षाचा सण म्हणा अथवा चैत्र पाडवा म्हणा, परंपरा म्हणा, संस्कृती म्हणा, नाहीतर आणखी काही, परंतु याच परंपरेत आमची लाख मोलाची माणसं हरवली. आमच्या संस्कृतीला दुःखाची, संशयाची किनार मिळाली. एक म्हणजे छत्रपती शंभूराजांचा कपटाने, फितुरीने केलेला घात, आणि दुसरं म्हणजे पानिपतच्या युद्धामध्ये लाखो मराठ्यांचे केलेले बलिदान आणि लाखो बहिणींना आलेलं वैधव्य. हे सारं दुःख मनात ठेवून आम्हाला गुढी उभारण्याचं धाडस होईल का? आणि कुठला आनंद म्हणून आम्ही ती उभारावी? आजही आनंदाच्या सणाच्या प्रसंगी आपल्या परिवारावर दुःख कोसळलं तर आपण तो सण साजरा करत नाही. मग हे दुःख तर महाराष्ट्राच्या पिढ्यानपिढ्या विसरता येण्यासारखं नाही, खोलवर जखम करून गेला आहे. त्याचा आनंद कसा साजरा करणार? आम्ही संस्कृतीचा आदर म्हणून, आमच्या राजाला मानवंदना म्हणून वारकऱ्यांची पताका, भागवत संप्रदायाचा झेंडा दारोदारी उभारणार, म्हणजे उभारणार, आणि या मातीला, या संस्कृतीला, या भगव्या पताका फडकून मानवंदना देणार. यापेक्षा अजून वेगळ्या पद्धतीनं काय सण साजरा करावा? धन्यवाद.